नमस्कार मित्रांनो, मी संजय वास्तूमधनं संजय बोलतोय, वास्तू एक्सपर्ट. मित्रांनो, आज आपण महाद्वार दरवाजा याबद्दल माहिती घेऊया. महाद्वार, मेन डोअर, दरवाजा आणि पूर्वी लोक दिंडी दरवाजा म्हणायचे. तर आता हा जो दरवाजा आहे महाद्वार, तर आपल्या घरातल्या संपूर्ण जेवढे घरामध्ये दरवाजे आहेत त्याच्यापेक्षा उंच असावा, रुंदीने मोठा असावा आणि 2 पाकळ्यांचा दरवाजा असावा. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, तुम्ही जेव्हा घरातनं दरवाजा उघडता तेव्हा तुमच्या दोन्ही हाताचा व्यायाम सुद्धा होतो आणि दरवाजा उघडता उघडता स्मितहास्य सुद्धा होतं. तुम्ही प्रयोग करून पहा. मुख्य दरवाजाच्या वरती तोरण असावा, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू नये. मुख्य दरवाजाला लाकडाचेच उंबरा असावा, संगमरवरी किंवा दगडाचा उंबरठा नसावा. लाकडी उंबरठा असल्यामुळे घरातली लक्ष्मी जी आहे ती बाहेर जात नाही. मुख्य दरवाजाच्या पुढे चपला, बुट, कचऱ्याची बादली, धूळ साचलेली वगैरे वगैरे नसावी. पूर्वीची लोक पहाटे पहाटे उठून सडा रांगोळी काढत, दिवा लावत आणि मुख्य दरवाजापाशी फुले सुद्धा वाहत. याच्यामुळं काय होतं, सकारात्मक ऊर्जा घरात येते. मुख्य दरवाजाच्या पुढे तुळशीचे झाड हे अवश्य असावे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ नये यासाठी. मुख्य दरवाजावर शुभचिन्ह असावी, ओम, स्वस्तिक वगैरे वगैरे. मुख्य दरवाजाला तुमच्या नावाची पहाटी असावी, म्हणजे तुमच्या वास्तूचे नामकरण होते. मुख्य दरवाजाला खिळे ठोकलेले नसावे, होल केलेले नसावे. मुख्य दरवाजावरती जळमटे नसावी, धूळ कचरा वगैरे नसावा, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी घरात येईल असे काही नसावे. मित्रांनो, आपण रोज आपला चेहरा स्वच्छ धुतो, 2-2 वेळा चेहरा धुतो. मुख्य दरवाजा हा आपल्या वास्तूचा चेहराच आहे. तो का आपण स्वच्छ ठेवू शकत नाही? तोही स्वच्छ ठेवावा. मुख्य दरवाजा पुढे चपला, बुट वगैरे काढू नये. मित्रांनो, माझी ही मुख्य दरवाजाची माहिती आपल्याला आवडली असल्यास आपण संजय वास्तू या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटनवरती क्लिक करा, म्हणजे या पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील. मित्रांनो, आणखीन काही माहिती हवी असल्यास आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9561335806. थँक्यू. पुन्हा भेटूया.